वेलकम स्टुडंट. न्यू लेक्चर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा थेरॉटिकल पार्ट हा पूर्णपणे काय केला आहे, एंड केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तुमच्या टेक्स्टबुकमधले जे काय एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइज काय करणार, आपण सॉल्व करणार आहे. ठीक आहे. जे काय तुमची टेक्स्टबुकमधली जी काही एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइजचे प्रॉब्लेम काय करणार, आपण डिस्कस करणार आहे. आणि हे झाल्यानंतर जे काही तुम्हाला शीट दिलेलं आहे ते शीटचे काय करणार, आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. ठीक आहे. तर स्टार्ट करूया आपण आपलं आजचं लेक्चर. त्यामध्ये बघा तो का तुमचा टेक्स्टबुकमधला जो का फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे बघा, अ सर्क्युलर कॉईल ऑफ 100 टन्स विथ a cross sectional area of 1 meter square is kept with its plane perpendicular to the magnetic field B of 1 Tesla. What is the magnetic flux linkage with the coil? बघा काय काय दिलं तुम्हाला गिवन. MCQ आहे पण तरी पण आपला तो प्रॉब्लेम असल्यामुळे पहिले आपण गिवन डाटा बघूया. नंबर ऑफ टन्स तुम्हाला दिलेले n इज इक्वल्स टू 1000 टन्स. त्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया दिला तुम्हाला 1 मीटर स्क्वेअर आणि मॅग्नेटिक फील्ड दिलेली तुम्हाला 1 टेस्ला. आणि क्वेश्चन विचारला आहे व्हॉट इज द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉईल. तर मॅग्नेटिक फ्लक्स काय करायचं, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. ऑप्शन तुम्हाला दिले आहे, फर्स्ट दिलं आहे 1 वेबर, सेकंड 100 वेबर, थर्ड 50 वेबर अँड फोर्थ इज 200 वेबर. ठीक आहे. बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय, फाय इज इक्वल्स टू एन इंटू बी इंटू ए. ठीक आहे. आपल्याला माहिती फ्लक्स काय असतो, आपला फ्लक्स इज इक्वल्स टू दॅट इज फाय इज इक्वल्स टू बी इंटू ए. पण नंबर ऑफ टन्स जेवढे दिले असतील त्याला काय करणार, आपण मल्टिप्लाय करणार. बघा नंबर ऑफ टन्स दिले तुम्हाला 100 इंटू मॅग्नेटिक फील्ड किती दिले 1 इंटू एरिया पण किती 1, दॅट इज 100 वेबर. ठीक आहे. आन्सर काय सर 100 वेबर. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, अ कंडक्टर rod of length L is moving with velocity v in a direction normal to uniform magnetic field B. What will be the magnitude of induced EMF produced between the ends of the moving conductor? बघा आता ज्यावेळेस एखादा कंडक्टर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये काय करत असतो, आपण त्याला ठेवत असतो. ठीक आहे. ऑफ लेंथ L मुव्हिंग विथ वेलोसिटी v अँड दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड. तर ह्या सिच्युएशनमध्ये जे काय मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा जे काय आपलं इंड्यूस EMF आहे हे आपण ऑलरेडी थेरोटिकल पार्ट डिस्कस केलं होतं. किती असतो तुमचा बी इंटू एल इंटू काय असतो, व्ही असतो. ठीक आहे. म्हणजे त्याचा ऑप्शन असेल तुमचा ऑप्शन नंबर फर्स्ट, दॅट इज बी इंटू एल इंटू व्ही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, टू इंडक्टर कॉइल्स विथ इंडक्टन्स 10 मिली हेनरी अँड 20 मिली हेनरी आर कनेक्टेड इन सिरीज, देन व्हॉट इज द रिझल्टंट इंडक्टन्स. बघा L1 तुम्हाला दिलेला आहे 10 मिली हेनरी अँड L2 इज गिवन एज 20 मिली हेनरी अँड दे आर कनेक्टेड इन सिरीज. बघा मग आता ज्यावेळेस आपल्या दोन इंडक्टर सिरीजमध्ये कनेक्टेड असतात त्यावेळेस त्यांचा जो काय सिरीज कॉम्बिनेशनसाठी जो काय इक्विव्हॅलंट इंडक्टन्स असेल तो असतो तुमचा L1 प्लस L2. ठीक आहे. मग दोघांचे काय करणार आपण ॲडिशन, 10 मिली हेनरी प्लस 20 मिली हेनरी दॅट इज 30 मिली हेनरी. क्वेश्चन नंबर 4 इज कम्प्लिटेड. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, अ करंट थ्रू अ कॉईल ऑफ सेल्फ इंडक्टन्स 10 मिली हेनरी. बघा सेल्फ इंडक्टन्स दिला तुम्हाला 10 मिली हेनरी दॅट इज 10 इंटू 10⁻³ हेनरी इज इंक्रीजेस फ्रॉम 0 to 1 एम्पियर. ठीक आहे. करंट दिला तुम्हाला पहिले I1 इज 0, त्यानंतर I2 इज 1 एम्पियर इन 0.1 सेकंड. इन 0.1 सेकंड व्हॉट इज द इंड्यूस EMF. तर इंड्यूस EMF किती असेल असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. सेल्फ इंडक्टन्सचा कन्सेप्ट आहे. सेल्फ इंडक्टन्ससाठी आपल्याला माहिती आहे E इक्वल टू काय लिहितो आपण L इंटू di/dt. ठीक आहे. L तुम्हाला दिलेला आहे 10 इंटू 10⁻³ इंटू di/dt म्हणजे काय लिहितो आपण थोडक्यात I2 मायनस I1 अपॉन जो का तुमचा टाईम असेल तो दॅट इज 10 इंटू 10⁻³ इंटू I2 किती दिला आहे तुम्हाला बघा 1 - 0 अपॉन टाईम तुम्हाला दिलेला आहे 0.1 सेकंड.
ठीक आहे. कॅल्क्युलेशन करून ते काय आन्सर येईल तुमचं ते असेल 0.1 व्होल्ट. ठीक आहे. आन्सर किती आलं तुमचं 0.1 व्होल्ट. त्यानंतर 5th नंबरची MCQ बघा. व्हॉट इज द एनर्जी रिक्वायर टू बिल्ड अप अ करंट ऑफ 1 एम्पियर इन अ इंडक्टर ऑफ 20 मिली हेनरी. बघा करंट तुम्हाला दिलेला आहे I इज इक्वल्स टू 1 एम्पियर अँड इंडक्टन्स इज 20 मिली हेनरी. देन व्हॉट विल बी द एनर्जी. तर एनर्जी किती असेल असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की इंडक्टरमध्ये काही एनर्जी स्टोअर होत असते. ती एनर्जी असते आपल्याला E इक्वल टू 1/2 L इंटू I². मग किती असेल बघा 1/2 L म्हणजे किती तुमचा 20 इंटू 10⁻³ इंटू I किती तुमचा 1 इंटू 1 दॅट इज 1चा स्क्वेअर म्हणजे किती असेल तो 10 इंटू 10⁻³ दॅट इज 10 मिली जूल. ठीक आहे. तर जे काही MCQचे क्वेश्चन्स होते ते MCQचे क्वेश्चन काय केले आपण इथं कंप्लीट केलेले. ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये का सेकंड क्वेश्चन आहे ते तुमचे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे ते तुम्ही काय करायचे व्यवस्थित सॉल्व करायचे. त्यानंतर आपण बघणार आहे आता जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम फक्त मी काय करणार तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. ओके. देन क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम द टेक्स्ट बुक. क्वेश्चन तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर आपण त्याचं सोल्युशन तुम्हाला इथं मिळणार. ठीक आहे. बघा क्वेश्चन विचारलं आहे इन अ फॅरेडे डिस्क डायनामो अ मेटल डिस्क ऑफ रेडियस कॅपिटल R रोटेट विथ an angular velocity omega about an axis perpendicular to the plane of the disk and passing through its center. The disk is placed in a magnetic field B acting perpendicular to the plane of the disk. Determine the induced EMF between the rim and the axis of the disk. बघा आता काय सांगितलं आपल्याला फॅराडो डिस्क डायनामो. आता डायनामो म्हणजेच काय सांगतो आपण थोडक्यात डायनामो इज नथिंग बट इट इज अन जनरेटर. ठीक आहे. मग जनरेटरचं कन्स्ट्रक्शन कसं बघितलं आपण एक तुमचा नॉर्थ पोल असेल एक तुमचा साऊथ पोल असेल. ठीक आहे. याच्यात काय सांगितलं त्यांनी की काय करतं आपल्याला एक मेटल डिस्क काय करतो आपण रोटेट करतोय. ठीक आहे. दिस इज अ मेटल डिस्क ऑफ रेडियस R. ठीक आहे. त्याची रेडियस दिली तुम्हाला कॅपिटल R. इट इज मुव्हिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क अँड पासिंग थ्रू द सेंटर. द डिस्क इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड B ॲक्टिंग परपेंडिक्युलर टू द प्लेन. डिटरमाइन इंड्यूस EMF. तर आपल्याला काय करायचं आहे ई म्हणजे काय करायचं थोडक्यात इंड्यूस EMF काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग आता इंड्यूस EMF आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार सगळ्यात पहिले आपल्याला फॉर्म्युला माहिती की डायनामोमध्ये काय तुमचा इक्वल टू -dφ/dt असणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल फ्लक्स काय करावं लागणार आहे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मग आता फ्लक्स जर काय कॅल्क्युलेट करावं लागेल त्यासाठी सगळ्यात पहिले काय करावं आपल्याला याचा जो काय एरिया आहे ठीक आहे याचा जो काही एरिया स्वेप्ट असेल तो एरिया काय करावं लागेल कॅल्क्युलेट करावं लागेल. मग जो काही एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करणार dA/dt ने. ठीक आहे. मग dA/dt जो का तुमचा सर्कलसाठी एरिया किती असतो आपल्याला माहिती आहे πr² किती असणार आहे dt. ठीक आहे. बघा जो का तुमचा टोटल जो का टाईम आहे टोटल टाईम असं तुमचा जर का टोटल एरिया असं तुमचा πr² किती असणार t. म्हणजे dA/dt आपण कॅल्क्युलेट करून घेतला. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला बघा की जो का तुमचा इंड्यूस EMF कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एरियाची व्हॅल्यू आपल्याला गरज पडते. ठीक आहे. कारण की आपण असं लिहिणार आहे dA/dt इंटू फाय म्हणजेच काय लिहिणार आपण B इंटू A. तिने आपल्याला B गिवन दिलं आहे. मग dA/dt काय तुमचा πr²/t. पण आपल्याला माहिती की t इज इक्वल्स टू काय लिहिणार तुम्ही बघा आपल्याकडे एक इक्वेशन आहे ओमेगा इज इक्वल्स टू 2π/t म्हणजेच t इक्वल टू काय लिहिणार तुम्ही 2π/ओमेगा. ठीक आहे. म्हणजे ही व्हॅल्यू इक्वेशन सबस्टिट्यूट केलं तर काय मिळेल बघा dA/dt इज इक्वल्स टू पाय इंटू r²/2π आणि हा ओमेगा वरती काय तुमचा मल्टिप्लाय होणार आहे. ठीक आहे. बघा म्हणजे dA/dt काय मिळाल तुम्हाला dA/dt काय असेल बघा इथं पाय गेट कॅन्सल दॅट इज
ओमेगा इंटू आर स्क्वेअर अपॉन काय असणार आहे 2 असणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय की व्हॉट विल बी द इंड्यूस EMF दॅट इज E इक्वल टू डी फाय अपॉन डी टी दॅट इज डी अपॉन डी टी इंटू फाय म्हणजेच काय लिहिलं आपण बी इंटू ए. एरिया आपण कॅल्क्युलेट केला बी कॉन्स्टंट आहे. डी अपॉन डी टी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली म्हणजे काही क्वेश्चन बघा बी इंटू ओमेगा इंटू आर स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस EMF इन दिस सिच्युएशन. काय तुमची E इंटू ओमेगा इंटू आर स्क्वेअर अपॉन 2. सिम्पल एक्झाम्पल होतं, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट्स तुम्ही स्वतः बनवत असाल तर त्या नोट्स व्यवस्थित राईट डाऊन करून घ्यायचे. ठीक आहे. दिस इज द क्वेश्चन नंबर 3. ओके, write down the problem. Okay, then question number 4. Question is a horizontal wire of 20 meter long extending from east to west is falling with a velocity of 10 meter per second normal to the earth magnetic field of 0.5 into 10 raised to minus 4 Tesla. What is the value of induced EMF in the wire? बघा सांगितलं आपल्याला एक हॉरिझॉन्टल वायर आहे विच हॅव्हिंग लेंथ 20 मीटर is extending from east to west falling with velocity v is equals to 10 meter per second and normal to the earth magnetic field that is B is equals to 0.5 into 10 raised to minus 4 Tesla. What is the value of induced EMF? तर आपल्याला इंड्यूस EMF ची काय विचारली व्हॅल्यू विचारली. बघा आपण ज्या वेळेस मोशन ऑफ मुव्हिंग रॉड इन अर्थ मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेस आपण स्टडी करत होतो बघा त्यावेळेस तुम्हाला लक्षात असेल की आपण अर्थचे हॉरिझॉन्टल कंपाऊंड आणि मॅग्नेटिक कंपाऊंड काय केलं तर आपण राईट डाऊन केलं ते बघा दिस इज BV दिस इज BH. ठीक आहे. आणि आपल्याला काय सांगितलं त्यांनी बघा की एक हॉरिझॉन्टल वायर आहे. ठीक आहे. समजा तुमची एक हॉरिझॉन्टल वायर असेल. ठीक आहे. त्या वायरची लेंथ दिली तुम्हाला 20 मीटर, वेलॉसिटी दिली 10 मीटर पर सेकंड अँड मॅग्नेटिक फील्ड इज 0.5 into 10 raised to minus 4 टेस्ला. तर आपल्याला काय सांगितले की वेन इट इज एक्सटेंडिंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट फॉलोइंग विथ वेलॉसिटी. ठीक आहे. म्हणजे त्याची जी काय डायरेक्शन आहे बघा मॅग्नेटिक फील्डचा तुमचा आपण इक्वेशन बघताना हा तुमचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड असेल, हा तुमचा जो काय अर्थ मॅग्नेटिकचा कोणता आता हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि जो काय ईस्ट वेस्ट डायरेक्शनमध्ये म्हणजे थोडक्यात जो मुव्हिंग रॉड तुमचा ईस्ट वेस्ट डायरेक्शनमध्ये आणि तो काय तुमचा फॉल होतोय. मग जर तो फॉल होत असेल तर त्यास तुमची जी काय इंड्यूस EMFची जी काय व्हॅल्यू होती ती होती तुमची B इंटू L इंटू V. ठीक आहे. मग B इंटू L इंटू V म्हणजेच काय असेल तुमचा बघा दिस इज 0.5 इंटू 10 raised to minus 4 इंटू लेंथ इज 20 मीटर इंटू वेलॉसिटी इज 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल बघा 10 मिली व्होल्ट. हे असेल तुमचं क्वेश्चन नंबर 4 साठीचं आन्सर. राईट डाऊन करून घ्या. Okay student, then question number 5 from your textbook. Question number 5. Question है a metal disc is made to spin at 20 revolution per second. बघा एक मेटल डिस्क आहे ती काय करतो आपण 20 रिव्हॉल्यूशन पर सेकंड काय करतो आपण तिला स्पिन करतोय अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड नॉर्मल टू द प्लेन. द डिस्क हॅज अ रेडियस ऑफ 30 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याची रेडियस तुम्हाला दिलेली आहे R इक्वल टू 30 सेंटीमीटर दॅट इज 30 इंटू 10 raised to minus 2 मीटर and spin in a uniform magnetic field of 0.20 Tesla. 0.20 Tesla which is parallel to the axis of rotation. Calculate बघा काय काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला
calculate the area swept out per second by the disk, then flux cut per second, and third, induced EMF of the disk, ठीक आहे. बघा आता काय काय सांगितलं आपल्याला व्यवस्थित लक्ष द्या. मेटल डिस्क इज मेड अप स्पिन टू अबाउट 20 रेव्होल्यूशन पर सेकंड, ठीक आहे. म्हणजे एक डिस्क आहे, ही डिस्क काय करतो आपण 20 रेव्होल्यूशन पर सेकंड काय करतोय, मूव्ह करतोय. तर आपल्या काय करतेचा एरिया ऑफ स्वेप्ट कॅल्क्युलेट करा, ठीक आहे. समजा ही तुमची डिस्क आहे विच इज मूविंग विथ अँग्युलर वेलॉसिटी किंवा विथ मूविंग विथ द फ्रिक्वेन्सी 20 रेव्होल्यूशन पर सेकंड. त्याची रेडियस तुम्हाला दिलेली आहे कॅपिटल आर. तर आपल्याला काय करायचं, एरिया स्वेप्ट आउट पर सेकंड बाय द डिस्क. तर या डिस्कमध्ये जो काय एरिया स्वेप्ट आउट असेल म्हणजे d/dt काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की टोटल जे काही डिस्क असेल तिचा टोटल जो काय अँगल तो किती असणार तुमचा 360. मग आपण ज्यावेळेस बघा 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही जो काय लास्ट चॅप्टर आहे त्या लास्ट चॅप्टरमध्ये तुम्ही एरिया स्वेप्ट बाय द सर्कल हा टॉपिक काय केला असेल, स्टडी केला असणार आहे. त्यामध्ये जो काही एरिया स्वेप्ट बाय द सर्कल त्याचा जो काही फॉर्म्युला तुम्हाला मिळाला असेल बघा, तो असेल तुमचा 1/2 इंटू r² इंटू थीटा, म्हणजे त्याला आपण डेल्टा थीटा म्हणतोय. बघा काय फॉर्म्युला तुमचा 1/2 इंटू r² इंटू डेल्टा थीटा. म्हणजे त्याचा अर्थ काय तुमचा जो काय आता हे जे काही इक्वेशन आहे आपल्याला काय करायचं आहे की टोटल डी काय करायचं आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचं. मग आता डी जर कॅल्क्युलेट करता असेल तर मी काय करतो, हा डी टी इकडे मल्टिप्लाय करतो r² इंटू डेल्टा थीटा आणि या डेल्टा थीटाला डेल्टा टीनी डिवाइड करतो, ठीक आहे. म्हणजे काय बघा आपली इक्वेशन काय मिळालं आता 1/2 इंटू r². त्यानंतर चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे आपल्याला माहिती काय असतो ओमेगा इंटू काय लिहिणार आपण डेल्टा टी, ठीक आहे. मग आता बघा व्यवस्थित लक्ष द्या, इकडे काय काय लिहिलं आपण 1/2 इंटू ओमेगा इंटू r², म्हणजे हा काय तुमचा डी आहे. मग आता ह्या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय आन्सर मिळेल बघा 1/2 इंटू आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. बघा आरची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 30 इंटू 10⁻² इंटू 20 रिव्हॉल्यूशन पर सेकंड. म्हणजे ओमेगा म्हणजेच काय सांगतो आपण जे काय ओमेगा असेल तो ओमेगाची व्हॅल्यू आपण 2π/t नी रिप्रेझेंट करता येईल. ओके बघा ओमेगा म्हणजेच काय लिहितो आपण जनरली 2π/t म्हणजेच काय लिहिणार आपण त्याला 2π इंटू n इंटू काय तुमचा डेल्टा टी, ठीक आहे. क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं की पर सेकंड म्हटलं, ठीक आहे. एरिया स्वेप्ट बाय पर सेकंड म्हणजे टीची व्हॅल्यू किती असते तुमची 1 सेकंड. मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. बघा 1/2 इंटू 30 इंटू 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2 इंटू 3.14 इंटू फ्रिक्वेन्सी किती दिली तुम्हाला 20 इंटू टाईम किती तुमचा 1, ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला जे काय आन्सर आहे ते मिळणार आहे 5.65 मीटर स्क्वेअर, ठीक आहे. बघा जो काही एरिया स्वेप्ट आउट झाला तो आला तुमचा 5.65 मीटर स्क्वेअर. देन सेकंड इज द फ्लक्स कट पर सेकंड बाय अ रेडियस. बघा आता काय आपल्याला फ्लक्स किती कट होणार आहे, तर फ्लक्स कट करायचं म्हणजे आपण जो काय डेल्टा फाय तो डेल्टा फाय काय लिहित असतो आपण डेल्टा फाय इज इक्वल्स टू काय येईल तुमचा जे काय इक्वेशन आहे डेल्टा फाय इज नथिंग बट बी इंटू ए, ठीक आहे. हे आपल्याला माहिती बी इंटू काय लिहिणार आपण डी ए. बीची व्हॅल्यू किती दिली बघा तुम्हाला 0.20 इंटू डी किती आला आहे 5.65 मीटर स्क्वेअर. बघा मग 0.20 इंटू 5.65 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर तुम्हाला 1.130 वेबर, ठीक आहे. हा झाला तुमचा फ्लक्स. दिस इज द फ्लक्स कट पर सेकंड. थर्ड इज इंड्यूस EMF ऑफ द डिस्क. मग आता इंड्यूस EMF जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल EMF इंड्यूस, मग आता इंड्यूस EMFचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडं
d∅/dt. मग आता d∅ किती आला तुमचा 1.130 आणि काय विचारलं इंड्यूस EMF ऑफ डिस्क पर सेकंड म्हणजे डिवाइड बाय किती असेल टाइम तुमचा 1 दॅट इज 1.130 व्होल्ट. ठीक आहे. दिस विल बी द आन्सर फॉर द क्वेश्चन नंबर 5. ओके, व्यवस्थित बघा क्वेश्चन काय काय केलं आपण. एरिया ऑफ जो काय एरिया स्वेप्ट आउट पर सेकंड कसा कॅल्क्युलेट केला 1/2 r² इंटू डेल्टा थिटा. मग r स्क्वेअर ठेवला dt ने मल्टिप्लाय करून घेतलं मल्टिप्लाय डिवाइड बाय किती आला डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी इंटू डेल्टा टी. डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी मध्येच काय लिहितो आपण ओमेगा इंटू काय असेल डेल्टा टी. r स्क्वेअरची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. ओमेगा इज नथिंग बट 2 इंटू n. इथं लिहितो मी सिन्स ओमेगा इज इक्वल्स टू 2 इंटू n. Substitute the value of omega. After substituting the value of given values, then we get d equal to 5.65 meter square. Then delta phi is equals to b dot da, that is 0.20 into 5.65 meter square. We get delta phi equal to 1.130 Weber. And last is induced EMF, that is equal to phi upon dt. आपण या ठिकाणी सगळीकडे काय केलं फक्त मॅग्निट्यूड काय करतोय कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे, त्यामुळे आपण इथं निगेटिव्ह साइन कन्सिडर केलेलं नाही. ओके, then question number 6. Question है a pair of adjacent coil has a mutual inductance of 1.5 Henry. बघा म्युच्युअल इंडक्टन्स दिलाय तुम्हाला. म्युच्युअल इंडक्टन्स इज 1.5 Henry. If the current in a one coil is changes from 0 to 10 ampere. ठीक आहे, बघा जो काय करंट आहे तुमचा तो चेंज होतोय. I2 असेल तुमचा किंवा I1 म्हणूया आपण त्याला. I1 इज 0, I2 इज 10 एम्पियर इन 0.2 सेकंड. ठीक आहे, टाइम तुम्हाला दिला आहे 0.2 सेकंड. देन कॅल्क्युलेट द फ्लक्स लिंकेज विथ द अदर कॉईल. तर आपल्याला काय करायचं की फ्लक्स लिंकेज म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतोय की जो काय आपल्याला ई वरून इक्वेशन काय मिळेल आपल्याला d∅/dt. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की आपल्याला ई जनरली काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, फ्लक्स लिंकेज. मग आता फ्लक्स लिंकेज जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर फ्लक्स लिंकेजसाठी ओके बघा आपल्याला फ्लक्स फाय कॅल्क्युलेट करायचं आहे. पण आपल्याकडे फॉर्म्युला काय बघा ई इक्वल टू काय लिहितो आपण ई इक्वल टू एम इंटू d∅/dt. तेव्हा प्रश्न पडला असेल की तर फ्लक्स नाहीच आहे. ठीक आहे, पण आपल्याला अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ माहिती की ई इक्वल टू काय लिहितो आपण d∅/dt. म्हणजे इथे इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल d∅/dt इज इक्वल्स टू एम इंटू di/dt. ठीक आहे, बघा आता फ्लक्सची व्हॅल्यू तुम्हाला म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू दिलेली 1.5. करंट तुम्हाला दिला आहे काय लिहिणार तुम्ही I2 मायनस I1 अपॉन टाईम. ठीक आहे, म्हणजे काय लिहिणार 1.5 I2 किती तुमचा 10 एम्पियर मायनस 0 डिवाइड बाय टाईम किती आहे 0.2 सेकंड. ठीक आहे, मग काय d∅/dt म्हणजे फ्लक्स चेंज पर युनिट टाईम किती मिळेल तुम्हाला. त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 1.5 इंटू 10/2 दॅट इज 75 वेबर पर सेकंड. ठीक आहे, 25 वेबर पर सेकंड विल बी आंसर. Take a screenshot or write the problem in your notebook. Then question number 7. Then question number 7 is okay. Question is a long solenoid consisting of 1.5 into 10⁻³ tons per meter has area of cross section 25 centimeter square. बघा सांगितलं आपल्याला सॉलिनॉइड आहे माहिती आहे आपल्याला. सॉलिनॉइडचं कन्स्ट्रक्शन आपण जनरली स्टडी केले. ठीक आहे, आता मी डायग्राम पूर्ण काढत नाही, फक्त जे काही नंबर ऑफ टन्स येते इथं राईट डाऊन करतोय. दिस इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे, दिस इज द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर ठीक आहे किंवा तुम्ही डायग्राम पुस्तकाचा डायग्राम बघितला असेल तुम्हाला डायग्राम ती या फॉर्ममध्ये मिळेल. ठीक आहे, इथं असेल तुमची मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड. ठीक आहे, असं काहीतरी तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. त्यानंतर बघा अ लॉंग सोलेनॉइड हॅज
नंबर ऑफ टर्न्स ते दिले तुम्हाला 1.5 इंटू 10⁻³ पर मीटर हॅज अन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुमचा 25 सेंटीमीटर स्क्वेअर दॅट इज 25 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. अ कॉईल सी कन्सिस्टिंग ऑफ 150 टर्न्स, NC दिला आहे 150 टर्न्स विच इज बाउंड टाईटली अराउंड द सेंटर ऑफ द सोलनॉइड. बघा जे काय बाहेरची जे काय पूर्ण नंबर ऑफ टर्न्स आहे ते तुम्हाला दिलेले आहे N इज इक्वल्स टू 1.5 इंटू 10⁻³ पण त्या कॉईलमध्ये काय केलं आपण एक सेकंडरी कॉईल काय केली बाउंड केली तिचे नंबर ऑफ टर्न्स किती आहे 150. आपल्याला क्वेश्चन विचारला कॅल्क्युलेट फॉर अ करंट ऑफ 3 अँपियर. बघा करंट तुम्हाला दिलेला आहे 3 अँपियर आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे. कॅल्क्युलेट फर्स्ट मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी देन सेकंड मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ॲट सेंटर म्हटलं आहे. ओके देन फ्लक्स लिंकेज इन द कॉईल, फ्लक्स लिंकेज विथ सी म्हणजे सेंटर कॉईल जी असेल ती. आणि थर्ड म्हटले तुम्हाला ॲव्हरेज इंड्यूस EMF म्हणजे तुम्हाला ई ॲव्हरेज काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, असे 3 क्वेश्चन्स तुम्हाला याच्यात विचारलेले आहे. ओके बघा आता सगळ्यात पहिले काय सांगितलं आपल्याला की कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ॲट द सेंटर. आपल्याला माहिती आहे की जी काय सोलनॉइडसाठी असेल जी काय मॅग्नेटिक फील्ड असते कशी असते युनिफॉर्म असते. मग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल तर आपल्याला माहिती आहे की फॉर सोलनॉइड द मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय μ0 इंटू N इंटू I. ओके मग μ0ची व्हॅल्यू किती आपल्याला माहिती आहे 4π इंटू 10⁻⁷ इंटू नंबर ऑफ टर्न्स किती सांगितले आपल्याला टोटल नंबर ऑफ टर्न्स दॅट इज 1.5 इंटू 10⁻³ इंटू करंट किती सांगितलं आहे बघा 3 अँपियर. मग आता हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल बघा तुमचं आन्सर विल बी 5.66 इंटू 10⁻³ टेस्ला. ठीक आहे, दिस इज द व्हॅल्यू फॉर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी और मॅग्नेटिक फ्लक्स ॲट द सेंटर. देन सेकंड इज फ्लक्स लिंकेज विथ द सेंटर. मग आता जर का फ्लक्स लिंकेज विथ सेंटर जर का आपल्याला कॅल्क्युलेट करता असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे फ्लक्स इज इक्वल्स टू काय तुमचा B इंटू A. ठीक आहे, पण आता जो काय टोटल फ्लक्स सेंटरचा आहे म्हणजे आपण सेंटरसाठी B म्हणू म्हणजे काय तुमचा N इंटू B इंटू काय असेल A. मग आता जो काय तुमचा N जो आहे ठीक आहे तो N किती बघा आता सेंटरसाठी तो दिला आहे तुम्हाला 150 टन्स इंटू मॅग्नेटिक फील्ड किती काढली बघा आपण 5.66 इंटू 10⁻³ ओके. आणि जो का तुमचा एरिया किती दिलं आहे तुम्हाला बघा 25 इंटू 10⁻⁴. ओके व्हिडिओ चालू आहे का आपण फक्त चेक करूया. ओके व्हिडिओ चालू आहे ठीक आहे. त्यानंतर बघा काय सांगितलं आपण N इंटू B इंटू A 150 इंटू 5.66 इंटू 10⁻³ इंटू 25 इंटू 10⁻⁴. याची जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला जे काय आन्सर आहे ते मिळेल 2.12 इंटू 10⁻³ वेबर. ओके दिस विल बी द आन्सर फॉर मॅग्नेटिक फ्लक्स ॲट द सेंटर. त्यानंतर नेक्स्ट विचारलं आहे व्हॉट विल बी द ॲव्हरेज इंड्यूस EMF. मग आता ॲव्हरेज इंड्यूस EMF काढत असलं काय करणार आपण चेंज इन फ्लक्स अपॉन काय लिहिणार चेंज इन फ्लक्स अपॉन टाईम. त्याच्याने काय मिळेल आपल्याला ॲव्हरेज इंड्यूस EMF मिळेल. मग आता चेंज इन फ्लक्स बघा किती तुमचा 2.21 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय ठीक आहे टाईम किती दिला आहे तुम्हाला टाईम विल बी 0.5 ठीक आहे. टाईम दिला तुम्हाला इथं गिवनमध्ये लिहूया टाईम इज इक्वल्स टू 0.5. पण बघा आता जो का तुमचा सोलनॉइड या सोलनॉइडमध्ये काय सांगितलं त्यांनी क्वेश्चन बघा द ॲव्हरेज EMF इंड्यूस इन अ कॉईल सी इफ द करंट इन अ सोलनॉइड इज रिव्हर्स. जर का करंट जर का रिव्हर्स झाला म्हणजे याचा अर्थ काय समजा जो का फ्लक्स काय होणार तुमचा 2 टाइम्स होणार आहे म्हणजे याचा अर्थ जे का तुमचा आन्सर असेल ते मिळेल तुम्हाला 8.48 इंटू 10⁻³ व्होल्ट. ओके
बघा आजपर्यंत आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7पर्यंत काय केले, प्रॉब्लेम्स काय केले बघितले. ठीक आहे. पुढचे प्रॉब्लेम घेतले तर व्हिडिओ खूप लॉंग होईल. त्यासाठी काय करतो आपण याचा एक सेकंड पार्ट काय करू आपण तयार करू आणि तो व्हिडिओ काय करतो मला मी अपलोड करेल. ठीक आहे. दिलेले क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व करून घ्या आणि नोटबुकमध्ये काय करा त्याला राईट करा. थँक्यू स्टुडंट.